नमस्कार मंडळी. आज फ्रीज उघडून बघितलं तर कांदा खोबऱ्याचं वाटण संपलं होतं. 4-5 दिवस टिकणारं, कोणत्याही भाजीला वापरू शकणारं असं कांद्या खोबऱ्याचं वाटण आज मी तयार करते. उभे उभे 3-4 कांदे कापून घेतले, ते कढईमध्ये टाकून तेल घातलं आणि छान असे परतून घेतले. नंतर त्याच्यात आलं आणि लसूण घातलं आणि तेही छान असं खरपूस होईतोपर्यंत परतून घेतलं. नंतर एक नारळ खवलेला घातला, तोही छान असा खरपूस असा भाजून घेतला. खोबरं खूप छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं, म्हणजे वाटण जास्त काळ टिकतं आणि त्याची चवही खूप छान लागते. भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये घालून ते मिक्सरला लावून घेते. मिक्सरला लावताना थोडं कमी पाणी घालून मिक्सरला लावायचं, म्हणजे ते जास्त काळ टिकतं. वाटलेलं वाटण थंड झाल्यानंतरच ते डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. वाटण बनवलंच आहे तर आता एक छोटीशी रेसिपी शेअर करते. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला. नंतर कढईमध्ये तेल गरम करून कांदा परतून घेतला, टोमॅटो घातला. नंतर काही बेसिक मसाले घातले, हळद, लाल तिखट, गरम मसाला. नंतर केलेलं वाटण घातलं, छानपैकी परतून घेतलं. थोडं पाणी घातलं, मीठ घातलं, वरतून कोथिंबीर घातली. उकळी आल्यानंतर उकडलेले एक अंड 2 तुकडे करून घातले, वरतून हिरवीगार कोथिंबीर घातली. अशा प्रकारे झटपट असा अंडा रस्सा तयार.